आजी फिटले माझे कोडी बहुता जन्माची साकडी कोंदाटले पुढे परब्रह्म साबळे अलिंगने संतातिया दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवता आजी पिटले माझे कोणी बहुता जन्माची साकडी कोंदाटले पुढे परब्रह्म साबळे तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो सुखे संतासी आधालो लोटांगणी आलो वैष्णव भार देखून आजी फिटले माझे कोडी बहुता जन्माची साकडी कोंदाटले पुढे परब्रह्म साबळे. प्रस्तुत वैकुंठवासी मातोश्री सागरबाई नामदेवरावजी फड, मूळगाव डोंगर पिंपळा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणचे हे मूळचे रहिवासी आज या माऊलीचं पुण्यस्मरण आळंदीसारख्या क्षेत्रात पुण्य पावन नगरीमध्ये सादर होत आहे. आयोजन करत्यात त्यांचे चिरंजीव आपल्या सर्वांची सुपरिचित मूर्ती वैजनाथराव नामदेवरावजी फड. आपल्या मातीप्रती असलेली भावना श्रद्धा अन्नदान नंदनाच्या रूपाने समर्पित करावी यात एका पवित्र उद्देशाने कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन अन्नदान. आळंदीमध्ये ज्ञानदानापेक्षा अन्नदानाला किंमत जास्त. बाकीच्या ठिकाणी ज्ञानदान श्रेष्ठ आहे, ज्ञानदानम तत परम. बाकीच्या ठिकाणी तीर्थक्षेत्रात ज्ञानदानापेक्षा अन्नदानाला किंमत जास्त. कारण या ठिकाणी सत्पात्र रात्रंदिवस भजन अभ्यास सदाभ्यास. पुन्हा अभ्यास म्हणजे सदाभ्यास याची साधना करणारी साधक मंडळी आणि अशा साधक मंडळीच्या पात्रात हे अन्नदान. या ठिकाणी वैजनाथ महाराजांनी सांगितलं परमपूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे अर्थात बोधे बाबा या महात्म्याच्या नावानं आमच्या पितांबर शास्त्रींनी या ठिकाणी 200 विद्यार्थ्याचं अन्नदान नियमानं चालू केलंय. सर्वप्रथम मी त्यांनाच मनापासून नमस्कार करतो. तीर्थक्षेत्रात आपण हा मोठा महत्वाचा वाटा वाटून घेतलाय आणि बाबाच्या नावाचा गुणगौरव आपण करत आहात. याच्यापेक्षा सार्थ स्वाभिमान असा दुसरा कोणता नाही. आणि गोड काम केले आपण. बाबाचं नाव त्यांच्या नावावर एवढ्या विद्यार्थ्यांचे बाबांनी जीवनभर विद्यार्थ्याला बरोबर घेऊनच प्रवास केलाय आणि बाबा गेले तरी विद्यार्थ्याची व्यवस्था करूनच गेले. मग ते पितांबर बाबाच्या रूपानं का होईना शास्त्रींनी तेवढं मोठं काम केलंय. याच अन्न क्षेत्रात आपलंही अन्नदान घडावं आणि म्हणून या ठिकाणी आजचे हे पुण्यस्मरणाचं आयोजन आहे. सागरबाई यांचं हे 14वं पुण्यस्मरण. या परिवाराशी त्यातले त्यात आमच्या वैजनाथरावशी आमचा निकटवर्ती प्रेमाचा संबंध आणि माझा इकडे येण्याचा योगायोग असल्यामुळं हा सेवेचा सुयोग घडून आलाय. मी माझं परमभाग्य समजतो. या पुण्य पावन नगरीमध्ये खारीच्या वाट्यानं बापुष्प समर्पित करण्याचा योग
आता आळंदी म्हणजे ही काशीसारखी नगरी. काशी जसं ज्ञानदानाचं काम विशेष रूपानं चालतं, तसं काशी सोडल्यावर एवढं मोठं ज्ञानदानाचं काम आळंदी एवढं कुठंच नसेल असा माझा एक अंदाज आहे. कारण मी भारत फिरलोय, भारतातली तीर्थक्षेत्र पाहिली, 8-8, 10-10 दिवस प्रत्येक तीर्थक्षेत्रावर राहून तिथली अनुभव घेतली. काशी सोडल्यावर ऋषिकेश हरिद्वारला चलतंय, पण आळंदी एवढं नाही. मोजक्या जागा आहे. काशी वेगळी आहे. काशी कशी आहे? भारतातली पहिलं शहर आहे ते की ज्याच्यामध्ये 3 युनिव्हर्सिट्या होत्या, नंतर दिल्लीला झाल्या. 3 युनिव्हर्सिटीचं शहर म्हणजे काशी आहे. आणि काशीचं नाव प्राचीनतम काळापासून विद्वत प्रचुर नगरी म्हणून गाजलेलं आहे. पण काशी नंतर ज्ञानदानाच्या बाबतीत आळंदीला कुणी चॅलेंज करू शकत नाही. आणि हे आळंदी क्षेत्र म्हणजे आमच्या जडणघडणाचं क्षेत्र आहे. किंबहुना बाळकडवईतून मिळालेलं क्षेत्र आहे. त्यामुळं या मातीला इथल्या सर्व साधक वृंदाला, आमच्या गुरुबंधूला मी मनापासून नमस्कार करून शिवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल शास्त्रीच्या सांगण्याप्रमाणे 7चं अन्नदान असते, बरोबर आहे ना? 7-7:30चं, पण अर्धा तास लांबवा हरकत नाही. 8 पर्यंत करा. खरं तर आमचं 5 ते 7 होतं, पण थोडं चलता चलता तब्येतीत थोडा बिघाड झाला, जास्त नाही, ते झाला बिघाड. पण एवढंच की तुमच्या सर्वाच्या काशी नजरेनं पुन्हा लेवल आली. आणि आता लेवल येऊन फायदा नाही. आता टाइम बांधलेले 8 पर्यंतच कीर्तन होणार आहे. थोडा उशीर इकडे यायला जरी झाला असला तरी ठरल्याप्रमाणे 8ला सेवा पूर्ण होईल. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबरा जीवनातल्या समस्या संत भीतीनं कशा सुटल्या जातात याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. संत भेट मुळात संतांविषयीची प्रत्येक क्रिया पुण्याधीन आहे. पुण्य नसेल तर संतांचा कोणत्याच अंगानं संबंध येत नाही. संतांची भेट, संतांचं सानिध्य, संतांची कृपा एवं संतांची सेवा देखील पुण्याधीन. कोण पुण्य कोणा गाठी ज्याशी ऐशी याची भेटी, कैसी याची जी हरी धरीला मनी, दिले संसारासी पाणी. पुण्यच असलं पाहिजे. पुण्याशिवाय संतांची भेट नाही, दर्शन नाही, कृपा नाही, सानिध्य नाही, एवं सेवा देखील नाही. म्हणजे संतांची सेवा ही घडायची असेल, कोण पुण्य यांचा होईन सेवक. पुण्याशिवाय सेवाही करता येत नाही. मी माझं भाग्य समजतो की आज या पुण्यनगरीमध्ये सेवेचा आणि बोधेबाबाच्या नावानं, महात्म्याच्या नावानं अन्नदान घडतं. या जागेवर सेवेचा योग आहे. पहिल्यापासून आमचे वैजनाथराव अशा चांगल्या गाठून जागा आम्हाला निवडून देतात. धन्यवाद आहे. चिंतनातला महत्वाचा मुद्दा आहे की संत भेटीनं जीवनात समस्याच राहत. जेवढ्या अडचणी तेवढी सोडवायची ताकद संत भेटीत आहे. पण संतांची भेट पुण्याधीन आहे. आणि पुण्य कमी चालत नाही. आणि देंगे दिलांगे नाही चल पाएगा. बघू देऊ आम्ही काय नाही म्हणलो का? असली उदारी उसनवारी चालत नाही. विठ्ठल विठ्ठल रोकड पाहिजे. रोकड नाथ मला सांग. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्या
कधी होय भेटिया हरिप्रियाची विठाला विठाला महात्म्याची भेट होण्यासाठी पुण्यच कामी आहे. पुण्य पाहिजे बहुत, कमी जमत नाही. जन्म जन्मांतरीचे संचित म्हणजे कमी पुण्याईनं भेट होत नाही. आणि आपल्याकडं पुण्याचा साठा कसा आहे? मोज काय ना. आपल्याकडे जी पुण्य आहे ती किती आहे? मोज काय, एवढं भरमसाठ नाही. मग याला पर्याय, याला वाढाव करावं लागेल. मग याला वाढविण्यासाठी याला तर कसं असते, त्याला पिकवावं लागेल. काय करावं लागेल त्याला? कोणताही पदार्थ आपल्याला जास्त करायचा, वाढवायचा, त्याला मेहनत करून पेरणी करावं लागेल. पेरणीनंतर त्याला खत पाणी घालून वाढवून मग वाढेल. सहज वाढतंय का? नाही. रीतीनं जर त्याची निगा केली तर मग मात्र अडचण नाही. कारण एका बीजा केला नाश मग भोगिले कनिसा, मग भोगिले कनिसा, मग भोगिले कनिसा, मग भोगिले कनिसा. एका बीजा केला नाश आणि मग भोगिले कणीस. एक दाना मातीत कालविल्यावर कणसाच्या रूपानं हजारो दाणे घेऊन येतो. पण त्याला मेहनत करावी लागते. वाढवायसाठी काय करावं लागते? मेहनत करावी लागते. गुरुवरे गुलिबांची उद्गार असायची. बुवा हमेशा म्हणायची, काय बुवा फुकट काही मिळत नाही, घासावं लागतं. बुवांची उद्गार असायची. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुकोबा म्हणतात अखेरची जरी जमीन असली फुकट पीक देते का? निराशेचे मोहनाचे नाही देत पिकाऊगे, नाही देत पिकाऊगे, नाही देत पिकाऊगे. निराशीचे मोहन शेत नाही देत पिकवणे. निराशीचं म्हणजे वडलोपार्जित आपल्या नावावर आलेलं. सरळच अर्थ काय? जो अपने बाप दादे की इस्टेट है हमारे नाम से जो चुन दी गई, यानी कि विभाजित कर दी गई राशि, जो मेरी राशि का नाम होता है कि राशि म्हणजे वडलोपार्जित आपल्या नावावर आलेली जी जमीन आहे, घरची जमीन आहे म्हणून फुकट पीक देते का? नाही देत. मिराशीचे मोहन से नाही देत पिकवूगे. त्याला मेहनतच करावं लागतं. न करिता निगा न काढिता
निगा नकाडितात कैसे नित्य कन येती हाता. म्हणजे घरची जरी जमीन असली तरी मेहनत करावीच लागते. अहो त्याला अगोदर नांगरणं, मुगडा पाळी, वेचणी फुकणी सारं करून वाट बघत बसावं लागतं कुणाची? पावसाची. आणि पाऊस पडल्यावरही शाही पेरते नाही. पाऊस पडल्या पडल्या पेरते. हा शेती करणाऱ्याला कळत. पाऊस पडल्या पडल्या शहाणा पेरते. मग वापशेच वाढवू कशाची? कारण वापसा अति महत्वाचा आहे. त्याला जुन्या भाषेत पेरणीची घात म्हणते. वापसा अति मोलाचा आहे. वापशात पेरलं तरच फायदा आहे. मग वापसा किती किमतीचा आहे नेता आहे का? वापसा एवढ्या किमतीचा आहे ज्यानं प्रामाणिकपणे वापसा सांभाळलाय ना त्या संसारिक माणसाला देखील ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र मिळतं. विधीपूर्वक जर विषयाचं सेवन केलं तर संसारिक माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र मिळून जात. विषय त्यागाते समान. यदा कदाचित जर त्यानं वापसा नाही सांभाळला काय ते बी ऐकायचे होईल. तुला काय मोठ्याच्या गर्दीत बोलू नाही पण नाही बोललं तर कसं गप्प बसावं? ज्ञानवराची भाषा. विधीची वाप चुकवी अन्यायाचे बीज रोपवी आणि कुकर्माचा गदी राबुजरी तरी थयाची सारिखे असंभाव्य पाप पिके मग जन्म खोटीवरी दुःखे जीव भोगी किंमत वाक्याला किंमत आहे. मशानी उष्णी बैल आणले तरी वापसा चुकवीत नाही. त्याला माहिती आहे वापसा किमतीत. वापसा चुकविला की जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. ज्ञानवराची शब्द. यदा कदाचित वापसा चुकविल्याचं खाल्ल्या भाषेतलं प्रमाणपत्र वाचतो. वापसा नसताना जर पेरणी केली त्याला चिबडीतली पेर म्हणतात. चिबडीतली पेर. चिबडीत जर पेरलं तर पेरणी होती. उगवत नाही का? उगवत आहे पण अडचण एकच होती. वलेपणामुळं कोंब येतो किंबहुना उगवत आहे पण अडचण एकच. वरला पापुडा कडक होतो. काय होतो? वरला जमिनीचा पापुडा कडक होतो. त्या कवळ्या कोंबाला सरळ सरळ वर छेद करून वर निघता येत.
मग जिकडं जमीन फाटली असेल, भळ पडली असेल, चिरली असेल, तिकडं त्याला वाकडं जावं लागतंय आणि तिथून वर यावं लागतं. मग ती वापसा चुकविला की जन्माला येताना बाबा विठ्ठल विठ्ठल मग शहाण्यानं वापसा चुकवायचा. वापसा अति महत्वाचा आहे मला. वापसा सांभाळण्यासाठी तुकोबाराची भाषा आहे म्हणून सुरू शब्द वापरला होता. त्याला कसली घात म्हणतात? पेरणीची घात. पेरणीच्या घातीत एखाद्याचा घात जरी झाला तर महाराज तो घात किमतीचा नाही, पेरणीची घात किमतीची. मला ठाकवणी अकरी ती पेरणी करूया दिवाणी. करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला हो. म्हणजे मेलेल्या माणसाच्या दुखवट्यापेक्षा एक काकण किंमत पेरणीला. माणसं सरळ म्हणतील मेलय ती मेलायच, आता तरी नंतर तरी रडायचे. पहिले पिरून घेऊन मग रडत बसू. मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला हो. इतकं महत्व त्या पेरणीला दिलं. मग पेरणी अतिमोलाची. पण वापसा झालाच पाहिजे. पण हे लक्षात ठेवण्यासारखं काय, वापसा व्हायला या नावाखाली वल उठून जाऊ नये. लक्षात येते का? बरेच वेळेला माणसं म्हणते वापसा व्हायला, या नावाखाली वर उठून जाता कामा नये. ही पद्धत ठेवावं लागते. ही महत्वाचं आहे ना. पेरणी किमतीची आहे. बिजन पेरी खडकी ओल नाही ज्याचे गुडकी. ज्याच्या बुडात वल नसल पेरता कामा नये. किंवा दानवारा म्हणतात खडकी जैसे वर्षाने का आगी माझी पेरिले कर्म मानगे देखील स्वप्न तैसे म्हणजेच वल पाहिली पाहिजे. कोरडाईला दाणे टाकून फायदा नाही. खरी पेरणी तर तुकोबर आहे म्हणतात. खोलवली पाने देवीच्या शेतकरी पूर्वीच्या काळात हात रोमण्यावर देऊ नये, दोन्ही बाजूला तिकणीच्या दगड बांधायचे. तेवढ्यावर बी रान कवर होत नसेल तर तिकणीवर उभा राहून पेरणी करायची. का? खोलवली पडे ते बीज
का उथळाचा श्रम वाया जाय. उथळपणा कामाचा नाही, पण पेरणी साधावा. उथळपणाचा परिणाम तेव्हा शेतकरी असं करतात. कसं? पेरणी केल्याबरोबर पाठीमाग रासनी शब्द आहे का नाही? ऐकण्यातला आहे ना का नाही? मराठवाड्यात चलतोय रासनी, म्हणजे इकडं पटांगणाने चलतोय नाही. आणि आता इथं सारा महाराष्ट्र आहे की नाही? रासनी करणं, लोड करणं, किंबहुना पेरलेलं धान्य बुजून झाकून टाक. कशासाठी? पाखर खाऊ नये. ज्ञानोबारायची भाषा सिद्धांत आहे का? नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य. विठाला महाराज म्हणतात पेरल्याला झाकून टाकायचं का? पाखरं खाता कामा. म्हणून बरेचशा वेळेला आपल्याकडं तीर्थयात्रा करून आल्यावर काय पद्धत आहे? माऊंद्याची पद्धत. काय माऊंद म्हणजे का? हो, माऊंद अपभ्रंश आहे. शुद्ध शास्त्रीय शब्द आहे मावद. मांग माने धातूचं अव्यय पद्धतीतलं रूप आहे मा. मानाम निषेध अर्थात नाही. आणि बद व्यक्ताम वाचिनाम स्पष्ट बोलणे. जे काही बोलय केलंय ती बोलून दाखवू नको. मावद बोलू नको. म्हणजेच तैसी झाकी निपजले दान पुण्य. केलेलं दान, केलेलं पुण्य झाकून टाकायचं आणि मग ती उगवून येत असते. एकदा उगवल्यावर पेरणी केल्यावर शहाणा शेतकरी 2-4 दिवसांनी येडा करायचा. म्हणतात पूजोनी देव पाहिजे पेरोनी शेतात जाईजे तोषोनी प्रसाद घेजे अतिथीचा. येडा कराय गेलं की कळत असते दाट पातळ काही बेरलंय, कमी जास्त झालेलं. चारी कोपरे बराबर आले मग मात्र मधून मधून खत पाणी घालून वाढवायचं काम करायचं. आणि एवढ्यावरच नाही, निवडावे करावी जतन. महाराज म्हणतात मधून मधून तण निवडावं लागल आणि मग धानाला पुष्टी मिळत असते. आणि चांगलं जमलं त्यातली त्यात पोटऱ्यात आलेलं जेवढं असतंय निसवायच्या अगोदरच ती माडानावरलं बी मोसम धरतंय. काय जेवढं जेवढं निसवायनं बाकी आहे आणि पोटऱ्यात आलेलं आहे त्याचा मोसम खात्रा असतो. माणसाला खुश करते. काय करते? खुश करते. हा नाही 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 मीच बनतो. मला गरम किती बी जमते, गार जमत आवाजाला त्रास करते. विठाल विठाल सर्वात महत्वाचं आहे अंदाज. प्रत्येकाची बापा अंदाज लावून मोकळे झाले. काय कित्येकाचे बाप छातीला हात लावून सांगतात महाराज
जगात बी लेकर आहेत, पण आपली वेगळीच आहेत. मग आमच्या लक्षात येते काय अजूनही निसवलं नाही. कधी कळाल? निसवल्यावर कळल. अहो निसवायच्या टायमाला बऱ्याचशा वेळेला मधून काळा कोंब येऊ शकतो. लक्षात येईल का नाही? झाली कथाची काय कोणत्याच उपयोगाचं ठरत नाही. त्यामुळं निस्वेपर्यंत खात्री देता येत आणि निस्वल्यावर बी काही वेळेला खात्री देता येत. आणि निस्वलंय फुलवऱ्यात आलंय वारान गाराचा तर झक्का झाला, नुसतं पिशा हातात येतात. नोकरी लागणे इतकं शिक्षण नाही आणि घरी काम धंदा करणे एवढं कमी नाही. मध्यवर्ती बँकेत लटकलेला असते. कनेविन सोपटीन कटशी लागली घनदाटे. आळंदीत आली ती वाया जात नाही. ज्ञानवरायची सेवा वाया जाणार नाही. थोडं मागं पुढं होईल पण फळ देणारी सेवा आहे. गुरुवरे गुलिबांचीच उद्गार होते. ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ आणि ज्याच्यातलं सरासरी उपयोगाला येत नाही त्याचं नाव संसार आहे. त्यामुळं आळंदीत आलेली नाही कोणता गुण ज्ञान शिकली तरी त्यांनी केलेली इथली प्रदक्षिणा, इंद्राणीचं स्नान, ज्ञानोबारायचं दर्शन आणि तीर्थक्षेत्रातला सहवास कधी ना कधी ती फलीभूत होऊन कामाला येईल. वेळेच्या बिल काढायची असली तर मग घासावीच लागते. मग पर्याय नाही. मुद्दा एकच, बऱ्याचशा वेळेला पिश्याच हातात येतात. समजा दाणे धरले, खुर्ड्यातून भेड झाले आणि खोडायच्या अगोदर एक बी पावसाचा झटका झाला तर ती हुंड्यात मार खाते. मनावा तसा कलर नसल्यावर हुंडा मिळत नाही. खोडायच्या टायमाला झपका झाला की कलर बदलतो आणि कलर बदलला की मार्केट डाऊन होतंय पुन्हा. कलरवर काही माणसं जाणीवपूर्वक खर्च करतात. त्याला माहिती निघणार आहे खर्च पुढे. कलर महत्वाचा आहे. हा मुद्दा काय? हे सर्व करून ज्या वेळेला खळ करून म्हणा मशीनद्वारे मळणीचं काम करून ज्या वेळेला धान्य घरात येऊन पड, घरात येईपर्यंत खात्री देता येत. हा घरी आलं हे समजायचं. काय समजायचं? एवढी पाठीमागली मेहनत करून
पडलंय बस पुण्य फळले बहुता दिवसा ज्ञानोबा राहिला कबुली ज्ञानोबा स्वतः सांग काय होई आठवत असेल पितांबर शास्त्री पुण्य कुशिली असाधारणे जे तुझे गुणवाननी क्या देवनी म्हणे उत्तीर्ण झाले आजी पुण्य कुशिली असाधारणे साधारण नाही असामान्य पुण्य असाधारण पुण्य पोषले म्हणजे पुण्य पुसून मोठं केलंय वाढविले किंबहुना पुण्य फळले बहुता दिवस फलीभूत होण्यासाठी एवढी मागची मेहनत किमतीची आणि विशेष प्रत्येकाला माहिती आहे पेरायला जाताना माणूस हातात बियाच्या पिशव्या घेऊन जातो गाड्या घोड्याची गरज नाही आणि आणताना कमी वेळ बीज पेरी शेती मग गाडियावरी वाहती विठाला गाड्याच्या गाड्या भरून घेऊन येतो माणूस म्हणजेच एकदा फलीभूत झालं की आपल्या अपेक्षेपेक्षा दांडगं फळ मिळून जात किंवा फळाच्या झाडाचं घ्या आंब्यासारखी रोपटे लावून फळाला येणं आणि फळाला आल्यावर बरेचसे तौर म्हणा मोहर म्हणा मोहरायची फळे नाही तौर लागल्याबरोबर हजारो दाणे एकाच फंगाडीला असतात तर तेवढे टिकतात का मोहरायची फळे नाही आली काही गळती पक्वदशी ती थोडी नाच आणि वेचे तो अवत्यात देताना थोडी मजबूती असली तर थोडेफार थांब नाहीतर टक्केवारीनं गळून जात आणि जी टिकले ती परिपक्व अवस्थेला येईपर्यंत टिकतीलच खात्रीनं आणि पक्व दशेला आल्यावर काही पाखरांनी खाल्ली तरी बी निकामी होतात गाराचा धक्का बसला नासून जात वाऱ्यानं गळून पडतात तरीही फायद्याची नाही ज्या वेळेला त्याला पाड लागल घरी आणून पिकू घातल्या जाईल उतरेपर्यंत काही काही खुडीतून निष्ठती काही पहुरी टाकायच्या टायमाला निष्ठती तेवढ्यातून घरी जर आलीच आणि शेजेला घातली म्हणजे पिकायला घातली महाराज म्हणतात काही काही तिथं सुद्धा नाचतात काय सोपे गावकडे रनिंगला निघालून कळत सोपे गावकडे अलीकडे माणूस मोसम धरतय पण पुढच्या रनिंगला कळत आहे तिथं कळत आहे कारण नासाडी वेचेतो चांगली चांगली पिकाय घातलेली नासलेल्या बातम्या पिकू घातलेली नासलीत ना अशी आणि माणसं म्हणते हे पोरा ती नासकी नासकी बाजूला कर चांगल्या नासवी केली म्हणून नास आडी बेटे तो म्हणतात पण आता पुण्य फळली बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा बरेच दिवसानंतर पुण्य फलीभूत झालंय पण पुण्य कोणतंही काम झाल्याचं प्रमाणपत्र पुरावा महाराज म्हणतात भाग्य उदयाचा ठसा शिक्कामोर्तब झाला काम झाल्याचं प्रमाणपत्र काय शिक्कामोर्तब कोण महत्वाचं आणि कसे बरं वेगळ्या पद्धतीनं सांगतो आळंदी आता इथं त्या
व्याकरणामध्ये धातूच आहे. भज सेवायाम कोणता धातू आहे? भज नावाचा धातू आहे सेवा करण्या अर्थाचं द्योतन करणार. भज धातूला जोपर्यंत लोट लकाराच्या द्वितीय पुरुषाचे एक वचन कायम वापरले जातं. कोणत्या? लोट. लोट लकार हा आज्ञा करण्या अर्थामध्ये. लोट आज्ञार्थे. लोट कसला आहे? आज्ञा करण्या अर्थाचा. लोटामध्ये आज्ञा असते. या सकार ती काय? आज्ञा. पाच कुठपर्यंत? जोपर्यंत ती सेवा परिपक्वतेला येत नाही किंवा परिपक्व सेवा होत नाही तोपर्यंत भज म्हणजे सेवा कर असा त्या शब्दाचा अर्थ होतो. आणि मुळात लोट कशा अर्थात आहे? आज्ञा करणे अर्थामध्ये लोट आहे. लोट आज्ञा अर्थे भज. पण कुठपर्यंत भज? परिपक्वतेला सेवा येत नाही तोपर्यंत भज. काय सोस करी शिवाया भज मना पण भज. आदेश आज्ञा आहे. कुणी असा जातवित भूत कुळशीळ मात चौकशी करीत बसायची. भजिता त्वरित भावना भज. आज्ञा. कुठपर्यंत भज? परिपक्वतेला सेवा येत नाही तोपर्यंत. आणि एकदा परिपक्व सेवा झाली शास्त्रामध्ये आदेश होतो. आदेश काय होतो? आदेश. काय म्हटलंय? झाली तयारीची माणसं काय मागाय का? पाणिनी मुनीचं सूत्र आहे. ज्या वर्गाचे स्थाने कवर्गादेशो भवती कितीनीतीचे प्रत्यय पर हे विठ्ठल भिन्नत्व अर्थाच्या वर्गाच्या जागी कवर्गादेशो एक परिभाषा सूत्र आहे. कोणतं? यथासंख्य मनुदेश समानाम. स्थानी आणि आदेश समसंख्यवाले असतील तर क्रम वाईट. पहिल्याला पहिला दुसऱ्याला दुसरा. आता इथं च वर्ग बी 5 आहेत आणि क वर्ग बी 5 आहे. पहिला च मधला च छ आणि च कितव्या नंबरला आलाय? च तिसऱ्या नंबर. मग क वर्गातला बी तिसऱ्या नंबरचाच वर्ण होणार. म्हणून क ख आणि ग. आता जकाराच्या जागी गकार परिपक्वतेचं प्रमाणपत्र. आता भज ना. आता भग आहे. आता काय? भग आहे. भग. आणि त्या भागाचं मॉडेल म्हणजे भगवान आहे. काय? भागाचं मॉडेल म्हणजे भग. ही भगवान तस्य एक वचने भगवान. अर्थात परिपक्व सेवा झाली म्हणजे काय झालंय? आता भज नाही, आता भग आहे. आणि पुढचं वाक्य आहे भगे भव भाग्य विढाल. त्या भागाच्या पोराचं नाव भाग्य. लक्षात आलं का नाही? म्हणजे भाग्य भगाधीन आहे आणि भग भजाधीन आहे. सेवा करीत करीत परिपक्वतेला यावे लागेल आणि परिपक्व सेवेतून जे निष्पन्न होईल त्याचं नाव भाग्य. अन्यथा भाग्याचा शिक्कामोर्तब होत नाही. बाकी भाग्य तरी नो हे धन पुत्र भाग्य तरी नो हे धन पुत्र
पदार्थ मिळणं ही भाग्याची बाजू नाही. भाग्य त्याला म्हणतात. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. परिपक्व सेवेतून निष्पन्न होणारा पदार्थ त्याचं नाव भाग्य. आणि भाग्य उदयाला आलंय असा काय झाला इथं शिक्कामोर्तब झाला. भाग्य उदयाचा ठसा. किंमत त्या शिक्क्याला. किंमत कशाला आहे? त्याला वर्क ऑर्डर म्हणतात. काय म्हणतात त्याला सरकारी कामकाजामध्ये? वर्क ऑर्डर मध्ये शिक्कामोर्तब झाला आणि दुसऱ्या सेकंदाला जरी सरकार बदललं तरी अंमलबजावणी होणारच, काम होणारच. म्हणजे किंमत कशाला आली? शिक्क्याला किंमत आहे. हा. शिक्का सामान्य नाही. हा. बोगस पत्र वेगळी आणि सही शिक्क्याची पत्र वेगळी. हा. बरोबर. पत्र कोण मानी वंदे शिक्का. पत्र कोण मानी वंदे शिक्का. गौरव सेवकाची मुळे. पत्र कोण मानी वंदितील शिक्का. का? गौरव सेवका त्याची मुळे. पत्राला काय किंमत आहे? श्रीमंत्री महोदय जवळच्या माणसाला नाराज करायचं नाही म्हणून बोगस पत्र पुष्कळ देत. म्हणजे पत्राला कोण विचारतो पत्र कोण मानी. हा. वंदितील शिक्का पण गौरव सेवका त्याची मुळे. कुठेही गेलं तरी हे सीताले शिक्का. हे सीताले शिक्का. हे सीताले शिक्का. हे सीताले शिक्का. हे गोरमानी लंका. देशी चाले शिक्का. कुठेही जा किंमत कशाला? त्या शिक्क्याला किंमत. देशी चाले शिक्का तेथे कोण मानी रंका. म्हणून भाग्य उदयाचा ठसा. अहो तुकोबऱ्या म्हणतात रोकड दिलं काय आणि सही शिक्का मारून दिलं काय? काय फरक? रोका माना की सिक्का माना. रोका सिक्का तत्समाना. दोन्ही एकच. म्हणजे याचा अर्थ असा आहे शिक्कामोर्तब झाला की काम झालंच हे शंका. म्हणून भाग्य उदयाचा ठसा. आणि भाग्याचा खानदानी धंदा काय? कुणाला? भाग्याचा खानदानी धंदा आहे. ती दोनच जागा सांभाळून असते. एक देव अथवा देवमान्य संत विठ्ठल. देव अथवा संतांच्या दरवाजात 12 महिने 24 तास कटाक्षाने हजर आहे. कोण? भाग्य. जो जो तिथपर्यंत येईल त्याचं स्वागत करणं आणि त्याला हाताला धरून डायरेक्ट मध्ये नेऊन भिडविणं हे काम कोणाचं? हे काम भाग्य करतं. हा. तिथपर्यंत जात नसतील तिथं भाग्याचा नामे. परित्या नपवत्यो याच्या दारवंटा नाविलात कोक्यायला देवाच्या दरवाजापर्यंत व संतांच्या दरवाजापर्यंत जात नसतील तर ती जबाबदारी भाग्याची नाही. हा. जिथे तिथं आली हा. त्यांचं स्वागत करायचं, हाताला धरायचं आणि डायरेक्ट मध्ये नेऊन भिडवायचं. ही पावर भाग्याची. मोक्ष रेखी आला
भाग्य विनटला साधूचा अंकिला हरी भक्त. जी जी त्या मार्गाने तिथपर्यंत पोहोचलीत ना, मोक्षे विनटला विशेषेन नटती ते नट नाट येती नाम नटविने, अर्थात विशेषेन नटती इति विनटा, म्हणजे विशेष रूपानं स्वागत करून हाताला धरून कुठं नेते ती साधूच्या ताब्यात. साधूचा अंकिला हरिभक्त, हरिभक्ताला साधूच्या ताब्यात देते. आणि एकदा साधूच्या ताब्यात हरिभक्ताला दिलं, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, त्याचा परिणाम हरे दिशे जनिवनी. कोणाकडे पुढे ऑपरेशन करून चष्मा देतात. काय करतात ते? ऑपरेशन करतात. चष्मा देतात. चष्मा त्या चष्म्यातून पाहिलं, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रघुमाई, त्याच्या दृष्टी दिसते दृष्टी दिसे देते हरिओम, पूजा ध्यान जप त्याची नाही. म्हणजे तो पाहिल तिकडं, जिकडे पाहिल तिकडे सर्वमय गोविंदो अशी त्याची स्थिती बनते. ही साधूची ताकद. मग कोण नाटले पुढे परब्रह्म साबळे, पण अगोदर चरणाजवळ कुणाच्या संत चरणी पावन, संतांच्या चरणाजवळ आल्याशिवाय ही चष्मा मिळत नाही. धरावे संतांचे ते चष्मा, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, हे भाग्य त्याला हरिभक्ताकडे घेऊन जात. आणि एकदा संतांची भेट म्हणा, दर्शन म्हणा, किंवा कृपा म्हणा झाली रे झाली, की संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला, किंवा संताची पायी काय ठेविता सद्भावी, संता पायी माथा ठेविता सद्भावी, देवा पे संतापायी माथा ठेविता सद्भावी, देणे भेटे देव आपे आप. म्हणजे वेगळे सायन्स करावे लागत नाही. आणि एकदा त्या जगाच्या मालकाची भेट झाल्यावर समस्या नावाचा प्रकारच राहतो. जीवनात जेवढ्या समस्या आहेत याची यादी करता करता माणूस बेजारी. किती समस्या आपणाच्या किती आहेत आणि केवढ्या टोकाच्या आहेत सांगायसारख्या. आता त्या समस्या इथं सांगायसारख्याच नाही. जिनू काम तिनू, ज्याची त्याला माहिती आपलं नेमकं कुठं दुखत आहे. बोलून दाखविण्यात काही मजा आहे का?
हा, पण प्रत्येकाची चमक याच्या कोपऱ्याला निघालेलीच आहे. कुठं काही बायका पोरात चमकी आहेत, काही फऱ्यात चमकलेली, काही डोक्यातच चमकलेली. चमकायचं काही एक जागा नाही, वेगवेगळ्या चमकी आहेत. मुद्दा काय, समस्येला एक स्वरूप नाही, वेगवेगळ्या समस्या. पण या संबंध समस्येवरला तोडगा ज्या वेळेला त्या जगाच्या मालकाची प्रत्यक्ष भेट होते. हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्याची सरली एरथा झाला सुफळ व्यापार. विठोबार महाराज म्हणतात, जीवनात येणाऱ्या सर्व अडचणीवर तोडगा म्हणजे परमात्म्याची भेट. त्याची भेट झाल्यावर किंवा संतांची जरी भेट झाली तरी तुका म्हणे ज्याचे भेटी होय संसाराची तुटी. समस्यात म्हटल्या जात, समस्या नावाचा प्रकारच राहत. त्याच्यामुळे शब्द वापरतात. काय, आजी फिटली माझी पुढे बहुता जन्माचे साकडे. साकड नाम संकट. सर्वात मोठं संकट किंवा साकड ज्याला म्हणायचं, कोड ज्याला म्हणायचं. कोणतं कोड आहे? देवाची ना आपली झालेली विनमुक्ता हे सर्वात मोठं कोड. आपल्याला जो त्रास भोगावा लागतोय त्याचं मुख्य कारण काय म्हणलंय? हा, विनमुक्तता. हा, देव झाला पाठमोरा नसती विघ्ने येती खरा. नसलेली विघ्न का? देवाच्या पाठमोरीपणाची पावती, विनमुख झाल्याची पावती. हा, एकदा त्याची सन्मुक्ता झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. धाव, प्रत्येक जीवाची धाव आहे की आपण देवाच्या कशी झालो पाहिजेत, सन्मुख. पण ती सन्मुखता कोणत्या दिशेनं गेल्यावर होईल हे बघ ठराव. म्हणतात, एक निघे पूर्वेकडे एक तो पश्चिमेकडे, ती भेटीची पाडी. काय निवाडवायचा किंवा निचाडवायचा याचा अर्थ एक पूर्वेकडे निघाले, पश्चिमेकडे. भेट होण्याचा काही संबंध. म्हणून समोर सामना होणं महत्वाचं आहे. किंवा देवाला पाहण्याचा स्वच्छ आरसा म्हणजे संत. संतांना मध्ये न घालता डायरेक्ट हॉटलाईन देवाबरोबर केली मी तरी ती देव कळल अशा बातम्या नाही. त्याच्यासाठी संत अपेक्षित. आणि संत काय करते? डायरेक्ट ऑपरेशन आणि चष्मा दे. त्यांनी जर चष्मा दिला, देव म्हणला हो, देव म्हणे नाम्या कैसे ओळखली, खेचला पायी कळू आले विधान. म्हणून संत चरणी पावलो, आधी फिटले माझी ओढी बहुता जन्माचे साखरी. कोंडाटले पुढे परब्रह्म साबळे. संतांची भेट झाली, संतांच्या चरणाजवळ जीव आला. पण शिष्टाचार मात्र कायम सांभाळावा. शिष्टाचार कसा आहे? शिष्टाचार असा
प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. महात्म्याची संतांची भेट झाल्यावर प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. आणि चरण मी कसे वंदावे? साष्टांग हे करी शिष्टाचार येतो, पण प्रथम भेटी आलिंगन. आणि आलिंगनाची ताकद